पतीच्या निधनानंतर एका स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं आणि त्याच क्षणी समाजाच्या नजरेत तिची ओळख पुसली जाते. ती ठरते विधवा. हा शब्द नाही, हा एक सामाजिक कलंक आहे, एक मानसिक जखम आहे. पण आता महाराष्ट्रातल्या गावामधून एक क्रांतीची लाट उठली आहे. कोल्हापूरच्या हेरवाडापासून सुरू झालेली ही ठिणगी आता सांगलीच्या शिर्शीपर्यंत येऊन पोहोचली. शिर्शी ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, तो म्हणजे आता त्या स्त्रीला विधवा नाही तर देवमाता म्हटलं जाणार. पण प्रश्न पडतोय, केवळ नाव बदलल्याने तिची दुःख कमी होणार आहेत का? बरं, पण हे बदल एका रात्रीत झालेले नाहीत. याची मुळं खूप खोलवर आहेत. 2022 मध्ये कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने सर्वप्रथम विधवा अनिष्ट प्रथांना कायमचा पूर्णविराम दिला. या पाठोपाठ सिंधुदुर्गाच्या हुंबरट आणि कुंदे गावांनी कोकांचा आवाज बुलंद केला. पण खरी क्रांती करून दाखवली ती कणकवलीच्या कलमड ग्रामपंचायतीने. त्यांनी थेट घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव घेतला. ज्या कुटुंबात विधवा प्रथा पाळली जाणार नाही त्यांना हे आर्थिक बळ देऊन त्यांनी सिद्ध केलंय की सन्मान केवळ शब्दात नाही तर तो कृतीतही हवा. तसेच रत्नागिरीच्या तेरे वायंगणीने तर 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याचा खरा अर्थ पटवून दिला. आणि आता सांगलीच्या शिर्षीने तर देवमाता असं सन्मानजनक संबोधन देऊन एक नवी चर्चा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या आंबा गावातील महिलांना तर आता विवाहित महिलाप्रमाणेच हळदी कुंकवाचा मानही मिळू लागलाय. म्हणजे पहा, गाव बदलतायत, प्रथा बदलतायत आणि आता शब्दांची व्याख्याही बदलते. शिर्शी ग्रामपंचायतीचा हा निर्णय खूप संवेदनशील आहे, यात शंकाच नाही. पण तिला देवमाता म्हणणं सोपं आहे. खऱ्या अर्थानं तिचं सक्षमीकरण करायचं असेल तर तिला रोजगाराच्या संधी देणं, तिच्या हक्काच्या मालमत्तेवर तिचा अधिकार कायम ठेवणं आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी समाजाने उचलणं हे खरं आव्हान आहे. जोवर समाजातील ही स्त्री आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोवर नावाचं उदात्तीकरण करून काय साधणार? तिला देवत्वाच्या आरशात पाहण्यापेक्षा एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगू देणं हीच खरी क्रांती असेल. कारण तिची ओळख तिचं कर्तृत्व आहे, तिचं विधवा पण नाही. या बदलाच्या प्रवासात आता तुम्ही काय म्हणता? नावात बदल हवा की व्यवस्थित? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.